बनवणार आहे शेवयाची खीर। तर बघा अशा बारीक ज्या शेवया असतात ना, दुधामध्ये टाकून खातात, ते बघा अशा बारीक शेवया घेतल्या आहेत मी। आणि ते गॅसवर पातेलं ठेवलं आहे छोटं, आणि त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे। आता तुपामध्ये मी बघा खोबरं बारीक केलं आहे, चिरून घेतले, थोडंसं ते टाकणार आहे। आणि हे काजू बदाम थोडे बारीक करून घेतलेत, जाडसरच ठेवले, जास्त बारीक काही केलेले नाहीत। पेलाभर शेवया घेतल्यात आणि त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलं आणि ते तापवायला ठेवलेलं आहे खीरमध्ये टाकायसाठी। तूप तापलं आहे। आता तुपामध्ये आपण बारीक जे केलेलं आहे खोबरं, ते खोबरं टाकूया। सुक्कं खोबरं घेतलं आहे, ते थोडंसं लालसर झालं की त्याच्यामध्ये काजू बदामचे काप टाकूया आणि ते पण थोडे परतून घेऊया तुपामध्ये। छान चव येते याने जर तुपात तुम्ही अशा प्रकारे काजू आणि बदाम भाजून घेतले तर। आणि त्यानंतर आपण टाकूया शेवया। त्या एक पेलाभर मी शेवया घेतल्या आहेत, त्या याच्यामध्ये तुपात चांगल्या खरपूस अशा भाजून घेऊया, मस्त खमंग अशा भाजून घेऊया। अशा प्रकारे बघा छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। आमच्या घरी शेवयाची खूप खीर सगळ्यांना आवडती, म्हणून मी नेहमी शेवयाची खीर बनवत असते। आता शेवया बघा कशा मस्त अशा भाजून झाल्यात, लालसर असा चांगला रंग आलाय त्याला, तांबूस असा रंग। आता याच्यामध्ये आपण गरम केलेलं दूध टाकूया। दूध त्यामध्ये टाकूया गरम केलेलं। याला आता छानपैकी मस्त उकळी येऊ द्यायची आहे। दूध गरम असल्यामुळे जास्त काही वेळ लागणार नाही उकळी यायला, लगेच उकळी येईल याला। हे थोडंसं पातळच बनवायचं आहे, कारण थंड झाल्यावर हे घट्ट होऊन जातं, म्हणून दूध थोडं जास्त टाकायचं म्हणजे, आणि पातळ छान लागते खायला। आम्हाला पातळच आवडते, म्हणून मी अशा पद्धतीने बघा अशी पातळच ही खीर बनवत असते दरवेळेस। त्याला एक उकळी येऊ द्यायची आपल्याला। माझा मुलगा त्याच्या मित्राबरोबर खेळतोय आणि खूप गोंधळ चालला आहे, दोघांची खूप मस्ती चालू आहे। छान उकळी आली आहे दुधाला, बघू शकता तुम्ही, छान उकळली आपली आता खीर। बघूया आता पुढची स्टेप। तर यामध्ये आपण साखर टाकूया। साखर चवीनुसार टाकायची आहे। तुम्हाला जास्त गोड लागते, कमी गोड लागते, तर त्यानुसार तुम्ही साखर चवीप्रमाणे साखर टाकायची आहे। आणि ही साखर विरघळोस्तवर शिजू द्यायचं आहे। शेवया बघा ह्या लवकरच शिजतात, याला काही जास्त शिजायची गरज नाही। आता बघा मी ह्याच्यामध्ये थोडं इलायची, वेलची बारीक केली आहे। मी ह्याचं जे हे आहे याच्या साल्यासकटच टाकते, कारण मला ते आवडतं। तुम्ही हे काढून पण टाकू शकता, नुसतं हे टाकलं इलायची बारीक केलेली, वेलची तरी चालते, पण मी हे साल्यासकट टाकत असते, मला हे आवडतं, पण त्याची पण टेस्ट येते। हे टाकले आपण याच्यामध्ये वेलची। आता टाकूया अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे, अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे, त्याच्याने छान टेस्ट येते। बस असं फिरवून घ्यायचं आहे। झाली आपली खीर तयार, आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। ही झाली आपली। खूप सोपी रेसिपी आहे ही खीरची, तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी आणि कमेंट्समध्ये सांगा। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।